Are you able to visible to see the screen? Yes, sir. कॉमन मिस्टेक सगळ्यांचे आहेत. बॉडीज शो होत नाही आहेत या ड्रॉइंग या मॉडेलमध्ये, बरोबर ना? I can see the features but not able to see the bodies. Overall the model is okay. How to on the bodies? Menu, Tools. insert, Tools. sorry, tools, correct, tools, part navigator, Path timestamp navigator. order. हे ऑन करा लागेल, सगळ्यांनी बघून घ्या. आणि हे ओपन केल्यानंतर मला इथं दोन सुरुवातीला लॉजिक दिसायला पाहिजेत. फर्स्ट आय कॅन सी सबट्रॅक्ट, इट इज फाईन. सेकंड सबट्रॅक्ट युनिट, फाईन. And then inside this, these are the different bodies. These are the list of features. ओके, आता या ट्री मध्ये काय फरक पडतो, जे लेटेस्ट फीचर असेल ते सर्वात पहिल्यांदा ओपन होतं, इथं वरती दिसतं. And the last feature will be in the bottom of this. So oldest version of features will be available at bottom side, and earliest or latest versions available on the top side. So this is the latest features we added. Symbolic thread. Okay. आणि शक्यतो आपला हिस्ट्रीमध्ये कसं असतं की ओल्डेस्ट सगळ्यात टॉपला असतं आणि लेटेस्ट एक बॉटमला असतं. ओके, पण बुलियन ऑपरेशन करताना सो आपण बॉडी जेव्हा ऍक्टिव्ह करतो तेव्हा उलट होतं. नवीन फीचर सगळ्यात पहिल्यांदा दिसायला लागतं अँड ओल्डेस्ट एट द बॉटम. ओके, हा निकिता मॅडम, तुम्हाला ह्याच्यात काही प्रॉब्लेम आला का? हा सर, ड्रॉइंग मध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, कारण ड्रॉइंग मध्ये दाखवलेलं आहे की थ्रेडचं जो आहे ते डेप्थ 33 mm दाखवलंय, आणि जर डेप्थ 33 mm घेतली तर पूर्ण थ्रू होत नाही. डायग्राम मध्ये चांगलं केलं तुम्ही. त्या व्ह्यू मध्ये किती वेळ लागला? 3 तास लागला का 2.5 तास? किती? सर 3 hours. 3 तास केलंय चांगलं. हे डॉटेड लाईन कशी टाकली? सर ते ऑफसेट केले, ही लाईन जी बरोबर आहे आहे. ती ऑफसेट केली आणि ऑफसेट करून दोन्ही साइडनी एक्सटेंड केले, आणि मग ती इकडची लाईन जी आहे राईट साइडची ती डिलीट केली आणि मग ती मेक रेफरन्स केलं. बर, याचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे का डॉटेड लाईनचा? मशीनिंग, 3 mm मशीनिंग. बरोबर. नंतर 3 mm कापलाय तो. So before doing any cutting, first we have to create the total depth of 130 plus 3 mm. 133. Total depth will be 133 because this is 130 depth आणि हा किती गॅपचा आहे? 3 mm चा आहे, बरोबर. तो 130 प्लस 3 133 चा कास्टिंगचा हाईट असेल आणि मशीनिंग केल्यानंतर 130 होईल, असं त्याचा अर्थ आहे. आणि मशीनिंग फक्त खाली आहे, बरोबर. सेम फॉर दिस. This is indicating 392 total length, but it is a machined length, not casted length. Then how much casted length? 392 plus 3. And then we have to cut it using extrude cut or extrude subtract. Okay, for machining purpose. ठीक है, एक मिनिट. सर, आणि थ्रेडिंगचं जे आहे ना आपलं, थ्रेडचे डायमेन्शन्स कसे द्यायचे त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम मिनिट, आहे. थ्रेड कुठं आहे टाकलेला? सर याच्यात नाहीये, पण जे क्रेन हुक दिलं होतं ना, तर क्रेन हुक मध्ये आपलं ते थ्रेडिंग कसं द्यायचं, थ्रेडचे जे आहे सांगतो नंतर. क्रेन हुकचं सांगतो. आता हे पहिला कम्प्लीट करून घ्या सगळ्यांचं, याचा कॉन्फिडंट आला की आपल्याला पुढे जायला बरं पडेल.
सांगतो तुम्हाला थ्रेड्स काय. त्याच्यानंतर ठीक आहे. नेक्स्ट मॉडेल कोणाचं आहे? एक मिनिट. प्रणव कुलकर्णी, किती नंबर आहे तुमचा? सर डिझाईन 7. पण सर आता जॉईन नाही करू शकत मी, लाईट नाहीये 12 हा पण हो का, तुम्हाला नाही दिसणार हा ते. सर ते ओपन करू शकता डिझाईन 7 मध्ये. डिझाईन 7. सर डिझाईन 7. करतो. न्यूटन 5. एक मिनिट, एक कम्प्लीट करतो मी. सर किती नंबरला आहे? सर प्रॅक्टिस म्हणून एक फोल्डर आहे वरती. डेस्कटॉप मध्ये प्रणव कुलकर्णी म्हणून एक फोल्डर आहे त्यात. माझं open झालंय. लाईट किंवा प्रणव कुलकर्णी ह्याच्यात कुठं प्रॅक्टिस? सर नाही सर पहिला वरचा फोल्डर एकदम सगळ्यात. सॉरी झेड प्रॅक्टिस. हा झेड प्रॅक्टिस. सॉरी बॅक सर कास्टिंग मध्ये असेल कोर्स. पहिलं एक त्याच्या वरती फोल्डर अजून कास्टिंग. हा हा केले. ते होल्स सगळे मी थ्रू घेतलेत आणि थ्रेडिंग पण थ्रू दिली आहे. प्लस एक काउंटर बोर्ड दिला स्टार्टिंगला फेसला. हा तुमच्या बॉडीज ऑन नाही आहे सर ते ऑन मग कर. ते करून द्या. जून मॉडेल मध्ये बघूया काय. टूल्स Bodies पार्ट on नेविगेटर, टाइम स्टॅम्प ऑर्डर. ठीक आहे. सगळ्यात शेवटचं फीचर वरती दिसतं. सर बरोबर. युनाइट
युनाइट सबट्रैक्ट, ठीक है. पहिला कास्टिंग बनवली, हो सर. मग कोरची बॉडी सबट्रॅक्ट केली Yes, sir. आणि मग हे सगळे मशीनिंगचे फीचर वापरले. बरोबर ना? हे बरोबर आहे तुमचं? Yes, sir. Excellent. बरोबर बरोबर. Yes. ठीक आहे, आता नेक्स्ट. Sir, Newton 5. प्रणव झाला, तो कोण आहे? लेट जॉईन केलेला नाही, ज्यांचं कॉम्पोनंट कम्प्लीट झाला त्यांनी येस म्हणून रिप्लाय करा, म्हणजे मला तो ओपन करता येईल. अभिषेक देऊळकर. अभिषेक देऊळकर किती नंबर आहे? 15 का? हॅलो अभिषेक, आहे की नाही? हॅलो अभिषेक, आवाज येतोय का? नाही बहुतेक. जितेंद्र पाटील. डिझाईन 2 का? न्यूटन 6. न्यूटन न्यूटन 6. 6. न्यूटन 6. सर मी कास्टिंग आणि मशीनिंगचं वेगळं केलं सर. 2 फाईल. 2 फाईली वेगळ्या केल्यात. हा तेच पाहिजे आपलं, बरोबर आहे, ते पण बरोबर आहे. त्यामध्ये फाईल कशात आहे ते? मेनू, टूल्स, पार्ट नेव्हिगेटर, टाइम स्टॅम्प ऑर्डर. हा, तुम्ही बॉडीज नाही घेतल्या का? येस सर. कास्टिंगचा पार्ट कुठं आहे, दाखवता का? ओके सर. कशात आहे? करतो सर. ते कास्टिंगचं आहे सर. आणि मशीनिंगचं तिकडे आहे का? हा मशीनिंगच आहे वाटतं. मशीन. हा कुठला आहे? मशीनिंगचं. कास्टिंगचा हा आहे का? हा कास्टिंगचा आहे. बरं. आता याच्यात बघून घ्या, जर कास्टिंग आणि मशीनिंग तुम्हाला वेगळा करायचा असेल तर मशीनिंग करताना सगळ्यांनी लक्ष द्या, इकडे नवीन आहे जरा, सिलेबस मध्ये नाही दिलेला तो इम्पोर्ट कसा करायचा मॉडेल. तर तुम्हाला वेगवेगळ्या फायली करायच्या असतील, कास्टिंगची वेगळी आणि मशीनिंगची वेगळी.
Okay, if you want to do separate parts for casting and machining, then while doing machining you have to first import casted product, and to import the casted product, what you have to do, you have to go with file option. जर कास्टिंग वेगळ्या फाईलमध्ये केलेली असेल तर इम्पोर्ट, यू वॉन्ट टू इम्पोर्ट पार्ट फाईल as it is without scaling of model 1:1 scale, so don't change anything value here, from 1 as it is, and click OK. Now you browse the model. Okay, so this is the casting product I want, and click on OK at 0 location. The product is called up, and then start to create a machining over here. Okay, so Newton 6, who is Newton 6 नाव काय आहे? न्यूटन 6 सर. Sir, Newton 5 accept my request, sir. हा एक मिनिट, न्यूटन 6 नंतर करतो. न्यूटन 6 चं नाव काय आहे? जितेंद्र पाटील. जितेंद्र पाटील. तुम्ही एक्सटर्नल बुलियन वापरला नाही, तेवढंच मिस्टेक आहे, बाकी ओके. एक्सटर्नल बुलियन म्हणजे ही कमांड वापरायची, युनाइट अँड सबट्रॅक्ट. येस सर. बट यू डन दस एक्सट्रूड युनाइट फ्रॉम हिअर, राईट? येस सर. सो एक्झामला हे महत्वाचं नाही, एक्झामला सगळ्या बॉड्या वेगळ्या पाहिजेत आणि याचा वापर करायचा. ओके सर. ओके, तेवढंच फक्त महत्वाचं आहे, बाकी तुम्ही केलंय. फक्त एकदा ड्रॉइंग बघतो. मशीनिंगचं ड्रॉइंग आहे की नाही आहे? व्हायचं आहे का? येस व्हायचं सर. Newton 16. So Windows 7. जितेंद्र मोहित, नंबर काय? व्हॉट इज युअर नंबर मोहित भट? Windows 7, sir. विंडोज 7. ओके. हा, तुमचं इथेच बॉडी ओपन ऑपरेट नाही केलेला, बॉडी ऑन करा, करा बरं तिथनं. पार्ट नेव्हिगेटर. ठीक आहे, युनाइट केलेलं आहे.
ठीक आहे. अं, बरोबर. तुम्ही वेगळी फाईल नाही केली ना कास्टिंग आणि मशीनिंगची? नो सर. तर वेगवेगळ्या करत असाल तर इथून कॉल करायची त्याला बरं का. All of you listen this. If you create a separate casting and separate machining, then casting part you have to import it from here. तुम्ही याच्यात कटिया पण ओपन करू शकता डायरेक्ट. कटियाचा मॉडेल इम्पोर्ट सर करता येईल. कास्टिंग आणि मशीनिंगचं वेगवेगळं ड्राफ्टिंग करावं लागेल का? नाही वेगळं नाही. शेवटी मशीनिंगचं एकच ड्रॉइंग असेल. तुम्ही मशीनिंगसाठी करता कास्टिंगचं मॉडेल कॉल करायचं आणि याच्यात करा. ड्रॉइंग वेगळे नाही करायचे, एकच. जे दिले तेवढंच करा. म्हणजे मशीनिंगचं असेल तर मशीनिंगचं ड्रॉइंग करा, कास्टिंगचं असेल तर कास्टिंगचं करा. सर पार्ट कसं कॉल करायचं एकदा परत सांगताय का? हे बघा, फाईल, ठीक आहे, इम्पोर्ट पार्ट, ओके. त्यांनी कुठला केलाय का? सपोज दुसराच काहीतरी करतो मी, ओपन होतोय पाईप वाईज 0 लोकेशन आला बघा. सपोज हा कास्टिंगचा असेल तर Okay, पहिला कॉल sir. करायचा आणि मग कापायला सुरू करायचं. सबट्रॅक्ट. सर मशीनिंग करताना आपण क्रेव मध्ये जसं करत होतो ना, एक्सट्रूड कट वगैरे घेऊन त्याच पद्धतीने करायचं ना, हा, पण फक्त सबट्रॅक्ट स्पेसिंग करताना टर्निंग साठी. हा त्याच पद्धतीने करायचं. पण सबट्रॅक्ट करताना ही कमांड वापरायची का, एक्सट्रूड मधली सबट्रॅक्ट वापरायची नाही. तेवढाच फरक. हे नाही वापरायचे. हे इंटरनल बुलियन. आपण एक्झाम घेतो तर एक्सटर्नल बुलियनवर, तर ते हे वापरायचे. सर मला एक कळालं नाही. हम्म. समजा बोला. आता कास्टिंगची फाईल आपण करतोय, सबस्ट्रॅक्ट वगैरे सगळं करून झालं. हा ओके, आपण ती फाईल सेव्ह करायची हा अँड देन न्यू फाईल करून त्यातनं इम्पोर्ट करायचं, की त्या कास्टिंगच्या फाईल मधनच इम्पोर्ट करायचं आणि मग मशीनिंग करायचं? नाही, मशीनिंगची फाईल ओपन करायची पहिल्यांदा, म्हणजे न्यू फाईल ओपन करायची न्यू थोडक्यात. फाईल, आणि मग ओके. त्याच्यामध्ये कास्टिंग कॉल करायचं. आणि मग त्यातून इम्पोर्ट करून मग कास्टिंगसाठी मशीनिंगसाठी सगळं ऑपरेशन करायचं. चालू कर. बरोबर बरोबर. ओके ओके. जर त्या पद्धतीने केला तर कदाचित त्याला वेळ लागेल त्या प्रोसेसला. तुम्हाला जी सुटेबल वाटते ती करा. ओके ओके. ठीक आहे. आता ड्रॉइंग बघूयात. ड्रॉइंग नाही केलं का? नाही सर. बरं. पुढचा नंबर विशाल डोने. Yes, sir. Newton 16. नंबर न्यूटन Newton 16. 16. सेम बॉडी ऑन करा. सगळ्या बॉडीज ऑन करा. Okay, sir. करा बरं ऑन. मेनू केल्या सर, केल्या. कुठं दिसत नाही. हा, केलं. आता याच्यामध्ये फीचर ग्रुप केलाय का तुम्ही? हो सर. काही गरज नव्हती फीचर ग्रुप करायची. पॅटर्न करतानाच वापरत. ठीक आहे. फीचर ग्रुपची काही गरज नाहीये. फीचर ग्रुप तुम्हाला डिवाइड करायचा असेल तर करा. कास्टिंगचा वेगळा आणि मशीनिंगचा वेगळा. काही ठीक गरज आहे. नाही. कोर आणि कॅव्हिटीचं वेगळं करायचं, पॅटर्नचं वेगळं करायचं तर फीचर ग्रुप करा. ठीक आहे. तर सर ड्रॉइंग नाही केली सर.
ड्रॉइंग नाही केली, ठीक आहे. सर किती ते वेळ लागला हे करायला? ड्रॉइंगचा प्रॉब्लेम होता सर, तुम्हाला सांगितलं होतं मी. काय झालं? ते स्केचेस स्केचेस दिसत होते मध्ये. हो का? तुझा पीसी सांगतो का नंबर कुठला आहे परत एकदा? न्यूटन 16. हा अजून तो प्रॉब्लेम सॉल्व नाही झाला का? नाही सर. बरं ठीक आहे, बघतो काय ते. सर मी त्याच्या सेटिंग मध्ये हे केली नाही सर, फाईल मी सेटिंग्स मध्ये हा, मी सेटिंग न घेता केलेली आहे सर. मी सेटिंग करून घ्या. सेटिंग आणि सगळ्यांना लक्षात ठेवा, सेटिंग फाईल मधनच घ्या रे. परत सेट करायला लागणार नाही तुम्हाला. सर त्या सेटिंग मध्येच ड्रॉइंग चुकीची होत होती सर माझी. हो का? नवीन एक हा सेटिंग मग बनवून ठेवतोस का? अजून एक नवीन फाईल बनवून ठेव आज. हो सर ठीक आहे. हा, म्हणजे बघूया काय प्रॉब्लेम आहे. मे बी त्या सेटिंग मध्येच काहीतरी सेट झाला असतो. हो सर. नवीन फाईल करून ठेव त्या सगळ्या सेटिंग ब्लँक. हो सर करून ठेव. Hello, all of you. Listen carefully. There are alternate method also available. आता आपण बघितले की फाईल इम्पोर्ट केली आपण, बरोबर? कुठून? फाईल मधून. एक कास्टिंगची फाईल ओपन करायची आणि मशीनिंग सुरू करायची, ही एक पद्धत आहे. आणि ज्यांनी फक्त याच्यातच करायचं असेल तर कास्टिंग आणि कोरची 2 वेगळ्या फाईल करा. कशा करायच्या? ग्रुप टाकायचा त्याला. आता इथं जसा ग्रुप टाकलाय पॅटर्नचा, तसा कोरची बॉडीज करून कोरचा ग्रुप करायचा आणि मग ती सबट्रॅक्ट करायची. किंवा दोन ग्रुप, एक कोरची फाईल वेगळी करा, कास्टिंगची वेगळी करा आणि मशीनिंगची वेगळी करा आणि इम्पोर्ट करून प्रोसेस करा. दोन्ही अलाउड आहेत. आला का लक्षात सगळ्यांना? येस सर. ठीक आहे. तुमचं ड्रॉइंग राहिलंय ना? ठीक हो आहे. सर. सेटिंग करून घ्या आता. हो सनी पुनाळकर. नंबर काय? व्हॉट इज युअर नंबर सनी?